आता पाहूयात विस्तृत बातमीपत्र। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांची अवस्था नटसम्राटमधील बेलवलकर यांच्यासारखी झाली आहे। कुणी घर देतं का घर असे ते म्हणत होते। हे जयंत पाटील आता कुणी पक्षात घेता का पक्षात अशी आर्जव करत आहेत। जयंतरावांची अवस्था त्यांच्या पक्षात लिंबू सारखी झाली आहे, अशी खरपूस टीका भाजपचे नेते पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी सांगलीत केली। भाजपची अवस्था पिंजरा चित्रपटातील मास्तर सारखी झाली आहे, अशी टीका आमदार जयंत पाटील यांनी केली आहे। त्यावर उत्तर देताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, आमदार जयंत पाटील यांची अवस्थाच कीव करण्यासारखी झाली आहे। नगर परिषद निवडणुकीत ते ईश्वरपूर आष्ट्यातून बाहेर पडले नव्हते। सांगली जिल्ह्यातील जत आटपाडीलाही ते गेले नाहीत। राज्याचे नेते पण त्यांना 2 शहरात जखडून ठेवले होते। त्यांची स्थिती पक्षात राज्याच्या राजकारणात लिंबू सारखी झाली आहे। त्यामुळेच ते आता आम्हाला पक्षात घ्या की अशी दिल्ली दरबारी आर्जव करत आहेत। यांचा पक्ष कमी क्षेत्रापुरता, आमदारकीही कमी, तरीही काही मंत्रिपदासाठी भेटीगाठी सुरू असाव्यात। भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे त्यांनी काय विनंती केली हे माहिती नाही, पण देहबोलीवरून काही आकलन होत असते। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा आहेत। खरे तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना सोबत आहे, ते पुरेसे आहे असे आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगू, पण दिल्लीच्या नेत्यांनी काही निर्णय घेतला तर तो मान्य करावा लागेल, असेही पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले। पवार यांनी सत्तेशिवाय खूप काळ तग धरला, असा चिमटाही चंद्रकांत पाटील यांनी काढला। चंद्रकांत पाटील म्हणाले, सांगलीत भाजप विरोधकांची वाईट अवस्था झाली आहे। जयंत पाटील, खासदार विशाल पाटील, माजी खासदार संजय पाटील यांना अगतिकतेमुळे एकत्र यावे लागले आहे। आपले अस्तित्व टिकवायचा प्रयत्न ते करत आहेत। सांगली महापालिकेच्या निवडणुकीत आता पाऊस पडेल, अशी टीका विरोधकांकडून होत आहे। त्यावर पालकमंत्री पाटील म्हणाले, ते पाहायला निवडणूक यंत्रणा प्रशासन मजबूत आहे। विरोधकांचा पराभव होणार हे स्पष्ट आहे, त्यामुळे काहीतरी कारणे ते आतापासूनच शोधत आहेत। महापालिका निवडणुकीत मिरजेत राष्ट्रवादीच्या उमेदवारावर तडीपारीची कारवाई झाल्याकडे लक्ष वेधले असता चंद्रकांत पाटील म्हणाले, त्यांना भाजपने गुन्हे करायला लावले काय? गुन्हे नसताना कारवाई झाली काय? खरे तर कारवाईला प्रशासनाने उशीरच केला आहे। भाजपच्या विकासाच्या घोषणा म्हणजे गाजर का हलवा, अशी टीका काँग्रेस नेते डॉक्टर विश्वजित कदम यांनी केल्याकडे लक्ष वेधण्यात आले असता त्यावर पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, ते लोकांना ठरवू देत। भाजपने केलेला विकास लोकांना दिसला आहे। पूर नियंत्रणासाठी 600 कोटींची निविदा निघाली आहे। कौलापूर विमानतळासाठी सर्वेक्षण झाले आहे। सांगलीत जिल्हाधिकारी कार्यालयामागे 3 हेलिपॅडसाठी कृषी विभागाच्या जागेची परवानगी मिळाली आहे। शहरी नाल्याचा प्रश्न निकाली निघतोय। मार्च महिन्याच्या आत प्रस्तावाला मंजुरी मिळते। सांगली महानगरपालिकेत भाजपचे 55 उमेदवार निवडून येणार आहेत। महापालिकेत भाजपचीच सत्ता येणार आहे आणि भाजपचाच महापौर होणार आहे, असा ठाम विश्वास पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला। यावेळी आमदार सुधीर गाडगे, आमदार सुरेश खाडे, भाजपचे नेते शेखरी नामदार, माजी शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे उपस्थित होते। दादा, राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी भाजपला महापालिकेमध्ये प्रचाराच्या दरम्यान अशी उपमा दिली की भाजपची अवस्था ही पिंजऱ्यातल्या मास्तरासारखी झालेली आहे। त्यांच्या भूमिका आणि धोरणामध्ये सातत्य नसते आणि ती तुंतुनी वाजवत हिंडतात। अशा तमाशा बंद करण्याच्या उद्देशाने ते आले, परंतु तमाशात त्यांना इतका नाद लागला की तेच तुंतुनी घेऊन पुढच्या रांगेत बसले। जयंतरावांच्या ह्या वाक्यानंतर त्यांची स्थिती त्या नटसम्राटमधल्या नटसम्राटासारखी झाली आहे। कोणी घर देता का हो घर, कोणी घर देता का हो घर, तसं कोणी पक्ष घेताय का हो, मला घेताय का हो, मला घेताय का हो, अशी झाल्यामुळे ते सैरभैर झालेले.